बिनधास्त आरोप करायचे, बदल करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं ते बदल सुचवायचे आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. ह्या सगळ्यांनी सांगितलेले आरोप कसे खोटे आहेत हे तुम्ही सिद्ध करायचे. चला सासूबाई, तुमच्यापासून सुरुवात. खूप उशिराने उठते, खूप म्हणजे खूप, 10-11 वाजता. बोला, मान्य आहे आरोप? उठवतच नाही लोक कधी कधी आम्हाला, मग उठतो आम्ही उशिरा. नाही असं काय नाही, लवकर पण उठलेलं असतं कधी कधी, पण मुलगी असल्यामुळे थोडंफार काम वगैरे तिचं, तर मग ते करून थोडंसं लेट होतं मुलीमुळे जरा. पण असं उठलेलो असतो आम्ही आतमध्ये, फक्त दरवाजे उघडत नाही. अजून कोण बोलला? बाबा. माझा आरोप आहे की त्यांनी बाहेर कमी खावं आणि घरचं जास्ती जेवण जेवावं. बोला, मान्य आहे? खातो ना आपण घरचं, रोज खातो आम्ही घरचं. खातो ना आपण घरचं. कधी कधी आम्ही फिरायला गेलो तर मग आमचा जेवणाचा टाइम थोडा लवकर आहे. तुम्हाला सँडविचच आवडत असेल ना बाहेर? आम्ही बाहेर गेलो की सँडविच खातोच. आई बाबांकडे द्या. काय नाही, थोडा राग येतो तिला. हो, रागवते जरा. राग जास्त आहे हे मान्य आहे का तुम्हाला? आधी थोडी रागवते, जरा शांत राहायला पाहिजे. म्हटलं की शांत पण होते ती, तसं काय एवढं मला हे नाही होत. थोडी रागवते, पण तिला कधी कधी हे लोक चिडवतात तर ती अजून रागवते. मग त्यांच्यामुळे रागवते, कधी ते मुद्दामून चिडवतात. असं पण होतं. काय नाही, व्यवस्थित आहे एकदम. माझ्या मुलीबद्दल मी काही बोलू शकत नाही. आणि जावयाबद्दल? जावया पण एकदम चांगले, व्यवस्थित. द्या पाठीमागे. जिजूंबद्दल बोलायचं आहे. कंप्लेंट नाही कारण ते खूप म्हणजे एकदम ॲज अ फ्री आहेत, खूप छान बोलतात वगैरे, म्हणजे एकदम एक्सेप्ट जसं आम्ही एक्सपेक्ट केले तसे ते आहेत, म्हणजे छान आहेत. अच्छा, काय तक्रार नाही, गोड आहेत एकदम दोघं पण. अरे वा. बोला. मी मामी बोलते, गौरीची, नीलमची मामी बोलते. तर ते लग्न झालं 2-2.5 वर्ष झाले, तिला बोलवते पण ते अजून काही येतच नाही माझ्याकडे. राहता तुम्ही? मी वाशीला राहते. जा हो, जरा टोलचे देतील तुम्हाला. त्यांनी विचार करा आणि लवकर मावशीकडे पण जा आणि माझ्याकडे पण या. अजून कोण बोलणार आहे का? मामीकडे लवकरात लवकर जा. तुम्हाला काय सल्ले द्यायला सांगितलं? मला तुम्हाला विचारायचं, हे सगळे आरोप झाले त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरं तर आरोप फार प्रेमाचेच झालेत, असं कोणी काही केलं नाही, फक्त एक लवकर उठणं तेवढी एक समस्या आहे. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यात? नाही, मी उठते लवकर, पण मी सकाळी पुन्हा झोपते 7 वाजता. ती छोटी 2-4ला वगैरे उठल्यानंतर तिला झोपत माझी पण झोप लागते, मग डायरेक्ट 10लाच जाग येते. हो बरोबर. बाकी म्हणजे उठते, कधी कधी चुकून पण लेट होतो संडे वगैरे. संडेलाच तो लेट, बाकी आणि स्वतः मॉर्निंगला जाणार कामाला होतं कधी कधी. काय एकमेकाची बाजू घेतात. बरं, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? लवकर उठेल. लवकर उठणार? सासूबाई उद्यापासून 5:30 वाजता. 5:30 वाजता उठणार आहे उद्या संध्याकाळी. बरं बरं. आता तुम्हाला 3 आव्हान आहेत. तुम्ही अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. पहिलं आव्हान, मराठी चित्रपटाचं नाव. बोलू नका. लय भारी. कोणी ओळखलं? सासूबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या,
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.